सरड्यापेक्षा वेगानं रंग बदलला, काय जादू झाली? एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर हा निशाणा साधला। तर हात पुढे करत असेल तर हात मिळवण्याची मित्रपक्षांची देखील तयारी असल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय। दुसरीकडे पडतीच्या काळामध्ये सोबत असणारा भाऊ असतो, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। मी मुख्यमंत्री असताना मला फक्त रोज शिव्या, आरोप याशिवाय दुसरं काही दिलं नाही। देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, त्यांच्यावर आरोप एवढ्या खालच्या थरावरचे केले। आता आपण पाहतोय काय बदल झालेला आहे, काय जादू झालेली आहे। आणि मी म्हणेन सरडे रंग बदलतात, पण एवढ्या फास्ट वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाही। राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा मित्र, कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो। पण आमच्या विकास कामात जर कोणी हात पुढे करत असेल तर त्याच्या हातात हात मिळवण्याची भारतीय जनता पार्टीची आणि आमच्या मित्र पक्षाची तयारी आहे। त्यामुळे ते आले आणि ते गेले, एवढाच त्याचा अर्थ आहे। येण्याबद्दल वाद नाही आहे, आली तर आमचं काही म्हणणं नाही आहे। पण ज्यांनी ज्या काळामध्ये भाजपला मदत करायला पाहिजे होती, ज्या काळामध्ये भाजपच्या विचाराला सोडून हे चालले गेले, पण ज्या काळामध्ये भाजपला मदत करण्याकरता आम्ही उठाव केला, त्यांचा विचार भाजप करेल असं मला या ठिकाणी वाटतं। कारण की शेवटी जो पडतीच्या काळामध्ये आपल्याबरोबर असतो तो आपला भाऊ। आता हे काय चलतीचं नाणं दिसतंय, 237 आमदार दिसताय, 20 आमदार आलेले आहे, संजय राऊतांचा कार्यक्रम संपलाय। त्यामुळे आता युती होईल नाही होईल हा विषय जरी असला तर मला वाटत नाही की भारतीय जनता पार्टी शिवसेनेला जवळ करेल।